मित्रांनो, टिटवाळ्याच्या या सिद्धिविनायक गणेश मंदिराची स्थापना पेशव्यांच्या काळात झाली. म्हणजे पेशव्यांच्या काळातच या मंदिराची मुहूर्तमेढ रोवली गेली. नंतर भक्तांचा ओघ जसजसा वाढू लागला तसतसा इकडचा सभामंडपही कमी पडू लागला. आणि म्हणूनच 1965-66 साली या मंदिराचे पारंपरिक गुरुजी जोशी गुरुजी यांनी पुढाकार घेऊन या मंदिराचा विस्तार केला. आणि मागच्या 2-3 वर्षामध्येच महानगरपालिकेने इकडच्या बाजूच्या तलावाचं आणि आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण सुद्धा केलं. रोजच्या दिनक्रमामध्ये म्हणजे पूजा किंवा बाप्पाचं सगळं जे काय आहे हा दिनक्रम जरा आम्हाला सांगाल का प्लीज? हे मंदिर सकाळी 4:45 वाजता आम्ही उघडतो. त्याच्यानंतर देवाला आंघोळ घातली जाते, त्याची महापूजा केली जाते. म्हणजे वैदिक मंत्रांनी त्याची महापूजा केली जाते. त्याच्यानंतर मग सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून साधारणतः दर्शनासाठी मंदिर खुलं होतं. 6:30 वाजेपर्यंत देवाच्या जवळ बसून गणपतीच्या मूर्तीजवळ बसून लोकांना पूजा करता येते. आणि त्याच्यानंतर ज्या पूजा आहेत त्या गणपतीच्या बाजूला जो आम्ही पूजा मंडप बांधला आहे त्या ठिकाणी त्या पूजा होतात. आणि मग दर्शनासाठी हा गाभारा खुला राहतो. आणि मग दुपारी 1 वाजेपर्यंत हे सतत लोकांचं दर्शन चालू असतं. दुपारी 12 वाजता इथे आरती होते. नैवेद्य दाखवला जातो गणपतीला. रोज मिष्टान्नाचं नैवेद्य असतो रोज गणपतीला. त्याच्यानंतर 1 ते 2 ज्यावेळेला गर्दी नसेल त्यावेळेला विश्रांतीची वेळ असते गणपतीची. त्यामुळे गाभारा त्यावेळेला बंद असतो. पण बाहेरचं सभामंडप वगैरे उघडा असतो. संध्याकाळी 6 वाजता पुन्हा गणपतीवरती अभिषेक केला जातो. आणि गणपतीला नवीन सोळं नेसून चांगले हार वगैरे घालून सजवून वगैरे असं गणपतीची आरती होते. तो एक फार मोठा सोहळा असतो आणि त्यासाठी खूप लोक लांबून येऊन मुद्दाम तिथे उभी राहतात तो बघण्यासाठी. बरोबर. तुझं? श्रद्धा. स्वतःवर आहे? आमिर खानच्या कुठल्या चित्रपटाला ऑस्कर मध्ये एंट्री मिळाली होती? तारे जमीन पर. नाही लगान. लगान फिक्स सांग मला. लगान. तारे जमीन पर तर तू आहेस ते दिसतच आहे मला. आणि उत्तर काय मला सांग, लगाच उत्तर सांग. लगान. पक्का? हो. कोणी मदत केली? नाही, कोणीच नाही. मला माहिती आहे मैत्रिणी कशा असतात. अरे खरंच कोणीच नाही केली. कोणीच नाही केली ना मदत? नाही. मग तू स्वतः उत्तर दिलंस ना? म्हणजे बक्षीस मिळेल तुला, तो एकटीला मिळणार ना? कोणाला द्यायचं नाही ना? चला पटकन बक्षीस देऊन टाकू. नटरंग पिक्चर मध्ये ज्या 2 हिरोईन्स आहेत किंवा ज्या 2 कलाकार आहेत त्यांची नावं सांगायची. कोणी सांगायचं ना, कोणी प्लीज. 2 त्या हिरो, त्या 2 तारका आहेत ज्यांच्या लावण्या खूप गाजल्या. सोनाली आणि एक अमृता. बरं, दुसरी अमृताचं आडनाव? खानविलकर असंच मला नाही. खानविलकर. अमृता खानविलकर. आणि सोनालीचं आडनाव माहित नसेल तर मी तुला सांगतो. सोनालीचं आडनाव आहे कुलकर्णी. काय सांगितलं म्हणजे तसं ना म्हणजे सोनाली कुलकर्णी आणि सोनाली खानविलकर. सॉरी, अमृता खानविलकर. फिक्स आहे उत्तर? हा, फिक्स. हा, फिक्स. हे बरोबर आहे वास्तूला? बरोबर आहे. मग पण हे उत्तर साफ बरोबर आहे. गणपती बाप्पा. टिटवाळ्यावरून निघालास, घाटकोपर पर्यंत पोहोचलास. बरं. टिटवाळा ट्रेन मध्ये बसलास. टिटवाळ्यापासून घाटकोपर पर्यंत सेंट्रल रेल्वे स्टेशन. टिटवाळ्यापासून घाटकोपर पर्यंत टिटवाळा, आंबिवली, देन कल्याण. टिटवाळा, आंबिवली, शहाड, ठाकुर्ली. टिटवाळा, आंबिवली, शहाड, कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा, ठाणे, मुलुंड, नाहूर, भांडूप, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर. चला बक्षीस देऊन टाकूया पटकन. गणपती बाप्पा. तिरंगा पाहिला? नाही. तिरंगा, भारताचा तिरंगा. अच्छा, हा भारत. मला वाटलं पिक्चर. सॉरी. हा पाहिलाय. भारताचा तिरंगा पाहिला? किती रंग असतात? 3. व्हेरी गुड. म्हणून नाही. तिरंगा म्हणतात. हा,
4 रंग हे रंग रंग विचारले. अशोक चक्राचा रंग वेगळा असतो. हा? 3 असतो. 3 रंग असतात. कुठले कुठले असतात? वरती तांबडा, मध्ये पांढरा आणि खाली हिरवा. काय प्रतीक, कशाचं प्रतीक आहे तांबडा म्हणजे? तांबडा शूरतेचं, पांढरा शांततेचं आणि हिरवा हे सगळीकडे हिरवळ कसलं? हे काय हिरवळ आहे? नाही, हिरवा आणि सुख समृद्धीचं म्हणजे हा आणि तसंच त्यावर अशोक धान्याचं. चक्र असतं. हा त्याचा रंग कुठला रंग? निळा कुठला रंग? डार्क म्हणजे हा बरं त्याच्या लाईन्स असतात ना चक्राच्या, त्या किती आहेत? 24 आहेत. 28 24 आहेत. 24 आहेत. हा Fix? हो म्हणजे हा फिक्स. नक्की? हो नक्की. आता सांगितलं नाही. थोडंफार चूक झालं असेल तरी पण उत्तर फार कॉन्फिडेंटली दिलंस. तो कॉन्फिडन्स मला खूप आवडला. बक्षीस देऊन टाके पाटील. गणपती बाप्पा. आता आपण खेळणार आहोत मेमरी गेम. मेमरी गेम म्हणजे मी एखादं फळ सांगितलं समजा तुम्हाला. समजा तुला सांगितलं आंबा, तू म्हणास आंबा, तर पुढच्याने सांगायचंय तुझं फळ जे सांगितलेलं आहे ते रिपीट करायचं आणि तू तुझं फळ ऍड करायचं. म्हणजे समजा आंबा म्हणाला, तू काय म्हणशील? पण त्याचं नाव ऍड केळी. आंबा केळी. तू काय म्हणशील? आंबा केळी द्राक्ष. तू काय म्हणशील? आंबा केळी द्राक्ष कलिंगड. तू काय आंबा केळी द्राक्ष पेरू. कलिंगड विसरला म्हणजे हा आउट. आता गेम आपण असा खेळायचा आहे. हिंदी, मराठी, तमिळ, इंग्लिश, गुजराती कुठलंही हिरो किंवा हिरोईनची नावं सांगायची. सलमान खान. सलमान आमिर. सलमान आमिर खान, शाहरुख खान. सलमान आमिर शाहरुख आणि आउट. पहिलं बाहेर. बोल. सलमान आमिर शाहरुख. सलमान आमिर शाहरुख. सलमान आमिर शाहरुख ऋतिक. सलमान आमिर राहुल. सलमान आमिर शाहरुख ऋतिक संजय. सलमान आमिर राहुल ऋतिक संजय. म्हणलेस की आउट. गेम आहे. सलमान आमिर राहुल ऋतिक संजय शाहिद. सलमान आमिर राहुल ऋतिक संजय शाहिद आमिर खान. सलमान सांगितलं सलमान सॉरी सलमान आमिर शाहरुख संजय ऋतिक अजय देवगन. आमिर सांगितलं. आमिर बोला. सलमान आमिर. सलमान आमिर शाहूद ऋतिक. साऊथ बोल. चल आता तू आहेस ना अजून. बोल. सलमान शाहरुख शाहिद. शिकला आता दोघीत. सलमान तुला विचारायचं तू सांग. सलमान आमिर शाहरुख शाहिद म्हणाली आउट. तुला आपोआप बक्षीस मिळालं कारण तू एकटीच उरलीस. गणपती बाप्पा. मूर्ती लहान कीर्ती महान.